नमस्कार. ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम जो आहे त्यातील सेवेच्या सर्वसाधारण शर्ती हा जो नियम आहे, तर या नियमावर आधारित आपण एक प्रश्न मालिका या ठिकाणी सुरू केलेली आहे. याआधी आपण एक लेक्चर रेकॉर्ड केलेला आहे, त्याची लिंक जी आहे तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आज आपण या ठिकाणी जो व्हिडिओ बघत आहे तर तो आहे क्रमांक 2 चा व्हिडिओ. बघा, हे व्हिडिओ बघत असताना आपण काही गोष्टी आहेत ज्या अतिशय महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला खूप प्रॉपरली या ठिकाणी मेन्शन करून थोड्या जास्त स्वरूपामध्ये स्पष्टीकरण देऊन समजावून सांगितलेले आहे. कारण बघा, हे नियम अभ्यास करत असताना सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे या नियमावर प्रश्न कसे येतात, म्हणजे हाच नाही तर आपले महाराष्ट्र नागरिक सेवा जेवढे काही नियम आहेत या प्रत्येक नियमावर आयोग कोणत्या कोणत्या प्रकारे प्रश्न विचारत असतो हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. तर लक्षात घ्या, आपण या सिरीजच्या माध्यमातून याच गोष्टी या प्रॉपरली या ठिकाणी काय करणार आहे, कव्हर करणार आहे. तर आपण जास्त वेळ न घेता पुढे जाऊया. बघा, ही एक टॅगलाईन आहे. हे जे नियम आहे कोणते, महाराष्ट्र नागरी सेवेचे हे जे नियम आहे तर हे नियम केवळ बंधन नाहीत. ध्यानात घ्या, महत्वाचं स्टेटमेंट आहे. हे जे नियम आहेत तर हे केवळ आहेत ना बंधन नाहीत, तर ते काय आहेत, आपल्या सेवा काळाचे संरक्षक आहेत. ध्यानात ठेवायचं आहे. महत्वाचं, हे जे नियम आहे या नियमामध्ये काय दिलेलं आहे, आपली अपॉइंटमेंट कशी असणार आहे, त्याच्यानंतर आपलं जे कर्तव्य आहे ते काय असणार आहे, नंतर आर्थिक हक्क जे काही आपल्याला वेतन वगैरे, नंतर ग्रॅच्युटी जे काही उपदान वगैरे सगळं काही मिळणार आहे ते त्यामध्ये आहे. आणि अर्थातच या सगळ्यांच्या माध्यमातून शासकीय जो कर्मचारी आहे याचं कल्याण कसं साधता येणार आहे, या सगळ्या बाबी या महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमामध्ये दिलेल्या आहेत. बघा, एक महत्वाची अपडेट आहे. बरेचसे फोन वगैरे याच्यासाठी येत होते की आपले हे जे क्वेश्चन्स आहे आपण सुरू केलेले याच्याशी संदर्भात एखादी बॅच आहे का, तर अर्थात या सगळ्यांचा विचार करून आपण हा जो तुमचा पेपर क्रमांक 2 आहे यातील जे महाराष्ट्र नागरी सेवा जे नियम आहेत, कोणते नियम, तर एकूण 10 नियम, या 10 नियमावर आधारित आपण या ठिकाणी बॅच रेकॉर्ड करत आहे. सगळे क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स ऑलमोस्ट 1000 प्लस आहे. याची जर व्हिडिओची संख्या बघितली ती 50 प्लस आहे. तर एवढे छान व्यवस्थित व्हिडिओ घेतलेले आहे. त्यातील जवळपास 8 नियम हे स्वतः मी घेतलेले आहेत. प्रॉपरली प्रत्येक जो ऑप्शन आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत, जेणेकरून आपल्याला हे नियम प्रॉपरली कळणार आहे. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आम्ही बनवलेले नाहीत, तर हे आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या काही विभागीय स्पर्धा परीक्षा आहे त्यामध्ये विचारलेले प्रश्न आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की आयोग आपल्याला ज्या वेळेस महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमावर प्रश्न विचारतं त्यावेळेस बऱ्यापैकी जसेच्या तसे प्रश्न कॉपी पेस्ट होत असतात किंवा त्या प्रश्नाला मोडतोड करून नवीन प्रश्न बनवलेला असतो. तर आपल्याला जरी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम डिटेलमध्ये कळालेला नाही तरी मला ज्या वेळेस प्रश्न दिसणार आहे स्क्रीनवर, तुमची एक्झामच ऑनलाईन आहे, स्क्रीनवर मला जेव्हा क्वेश्चन दिसणार आहे तेव्हा मला तो टॅकल करता आला पाहिजे. या अनुषंगाने ही बॅच मी स्वतः रेकॉर्ड केलेली आहे. खूप चांगली बॅच आहे, रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. ठीक आहे. बघा, अतिशय उपयुक्त बॅच आहे आपल्या परीक्षेसाठीच. आता राहिला प्रश्न, बघा, आज आहे महाशिवरात्री, आज आहे महाशिवरात्री, आतापासून तर कधीपर्यंत, तर शिवजयंतीपर्यंत, शिवजयंतीपर्यंत या ही जी बॅच आहे या बॅचवर आपण काय दिलेली आहे, ऑफर आहे. ऑफर आहे 30% ऑफ आहे. एकूण जी फी आहे तुमची तर ती आहे 4000 रुपये. या 4000 रुपयातून 3900 फी आहे, त्यातून 30% ऑफर आहे. अर्थात ही ऑफर फक्त आणि फक्त पहिले 100 स्टुडंट, मग ते जर समजा आज हो की उद्या हो किंवा शिवजयंतीपर्यंत हो, 100 लोकांना ती बॅच त्या डिस्काउंट मध्ये मिळणार आहे. अतिशय उपयुक्त बॅच आहे. तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमाला याच्या व्यतिरिक्त करण्याची गरज भासणार नाही, एवढी माझी गॅरंटी आहे. कारण खूप डिटेलमध्ये ही बॅच घेतलेली आहे. जे लोक इच्छुक आहेत, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओलाच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करायचा आहे, तिथे महिला व बाल कल्याण विभागाची सेपरेट टॅब आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला हा कोर्स दिसेल, फास्ट ट्रॅक बॅच. ती फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला काय करायची आहे, परचेस करायची आहे. राहिला प्रश्न, सगळे अधिकारी मंडळी आहे, फार काही मोठी कॉस्ट नाहीये आणि प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून ज्यावेळेस
मी प्रश्न बघणार आहे त्यावेळेसच अर्थात मला माझ्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे, मला प्रश्न टॅकल करण्याची आयडिया इथे येणार आहे. या सगळ्या गोष्टी इत्यंभूत यामध्ये कव्हर केलेल्या आहे. आवर्जून तुम्हाला ही बॅच घ्यायची आहे. अर्थात जर याचा तुम्हाला जे काही डिस्काउंट ऑफर आहे याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिल्या 100 मध्ये येणं आवश्यक आहे. म्हणजे पहिल्या 100 मध्ये म्हणजे पहिल्या 100 लोकांनी जे काही बॅच घेणार आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, तर हे झालं बॅचचं प्रमोशनच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा. ही मुळात तुमची डिमांड होती. असं आमच्या डोक्यामध्ये कोणतीही आयडिया नव्हती की आपण सेपरेट क्वेश्चन्सवर आधारित काहीतरी बॅच बनवावी. पण जर एक विचार केला तर अर्थात या सगळ्यांमध्ये महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन्स, आणि हे क्वेश्चन्स मी प्रॉपरली कव्हर करणार आहे. त्यामुळं आपल्याला हे सगळे फायदेशीर आहे. सगळे नियम तुमचे तोंडपाठ होतील याची गॅरंटी असेल. ठीक आहे, चला पुढे बघा. आता बघा, आपण ऑलरेडी 10 मागच्या लेक्चरमध्ये 10 क्वेश्चन्स बघितले होते. यामध्ये आपल्याला वेळेनुसार 10-15 मी जवळपास 20 क्वेश्चनची पीपीटी बनवलेली आहे. जेवढं जमेल तेवढं आपण फास्ट मध्ये या ठिकाणी कव्हर करू. 1 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवर आहे बघा. सावधी नियुक्ती पदासह ज्या स्थायी पदावर शासकीय कर्मचाऱ्याची कायमपणे काय केलं जातं, नियुक्ती केलेली असेल असे स्थायी पद कायमपणे धारण करण्याचा हक्क म्हणजे काय? तर असा तुमचा क्वेश्चन आहे. स्थानिक भत्ता, पदग्रहण अवधी, स्थानापन्न आणि धारणाधिकार. बघा हे 4 ऑप्शन्स आहे. आयोगाचाच हा जुना क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला असा क्वेश्चन आल्याच्या नंतर आता आपल्याला हा डिटेलमध्ये बघायचा आहे. बघा इथं दिलंय सावधी नियुक्ती. मग ना अशा वेळेस आपल्याला प्रत्येक टर्म बघायची आहे. मग सावधी नियुक्ती म्हणजे काय रे बाबा, तर ध्यानात घ्यायचं हा जो नियम आहे या नियमातील 9 मध्ये व्याख्या दिलेल्या आहे. त्यातल्या 54 मध्ये आमची सावधी नियुक्तीची व्याख्या दिलेली आहे. आणि सावधी नियुक्ती म्हणजे काय आहे की एका ठराविक पिरियड साठीचं अपॉइंटमेंट. इन शॉर्ट काय की याला आपण म्हणतो टेन्युअर पोस्ट म्हणतो. बघा टेन्युअर पोस्ट, ही जी टेन्युअर पोस्ट आहे तर ही कशासाठी असते, एक स्पेसिफिक पिरियड आहे. त्या पिरियडसाठी त्या कर्मचाऱ्याला अपॉइंट केलं जातं आणि ते अपॉइंट केल्याच्या नंतर काय होतं की त्याला ऍज अ स्थायी कर्मचारी म्हणून गणल्या जातं. ध्यानात घ्या. अजून एक क्वेश्चन बनतो की सावधी पदावर नियुक्त असलेला कर्मचारी स्थायी कर्मचारी असतो का, तर यस, तो स्थायी कर्मचारी असतो. आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मग बघा, सावधी नियुक्ती पदासह ज्या स्थायी पदावर शासकीय कर्मचाऱ्याची कायमपणे नियुक्ती केलेली असेल असं स्थायी पद कायमपणे धारण करण्याचा हक्क म्हणजे काय असणार आहे, तुमचा धारणाधिकार. ध्यानात घ्यायचंय काय आहे धारणाधिकार. आता आपल्याला थोड्या डिटेलमध्ये जायचं आहे. बघा स्थानिक भत्ता, ऑप्शन क्रमांक 1 काय आहे, स्थानिक भत्ता. मग आपल्याला लगेच प्रश्न पडला पाहिजे कारण इथे आयोग प्रश्न विचारणार आहे, स्थानिक भत्ता म्हणजे काय. तर ध्यानात घ्यायचं आहे की बाबा ज्या वेळेस एखादं शहर आहे तिथं जे स्थानिक राहणीमान आहे तर ते कॉस्टली आहे, किंवा एखादं ठिकाण आहे की जे फार दुर्गम भागामध्ये आहे तर तिथलं जी काही रोगट परिस्थिती आहे, तिथलं जे काही राहणीमानाचा खर्च आहे, हे सगळं भागवण्यासाठीचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे स्थानिक भत्ता. आपल्याकडे बघा जो ट्रायबल एरिया आहे, ट्रायबल एरियामध्ये आपल्याला अतिरिक्त भत्ते दिले जातात, तर हा त्याचाच पार्ट आहे. तर लक्षात घ्यायचं आहे स्थानिक भत्त्यामध्ये तुमची जी डेफिनेशन आहे तर ती आहे 9:31 मध्ये. आपल्याला हे क्रमांक महत्वाचे आहे, याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, नंतर बघा पुढे आहे पदग्रहण अवधी. पदग्रहण अवधी हा जो आपल्याला सेपरेट बघायचा आहे, 9:27 मध्ये याची व्याख्या आहे. अर्थात पदग्रहण अवधी म्हणजे काय आहे की ज्यावेळेस तुमची बदली झालेली असते या ठिकाणून त्या ठिकाणा जाण्यासाठीचा जो मधला संक्रमण काळ आहे तर त्याला आपण काय म्हणतो, पदग्रहण अवधी म्हणत असतो. ठीक आहे, नंतर बघा स्थानापन्न. एखादा शासकीय कर्मचारी आहे ज्यावेळेस तो गैरहजर असतो, काय असतो, गैरहजर असतो, त्यावेळेस आपण काय करतो, त्याचा चार्ज सुपूर्द करतो दुसऱ्याला, मग त्याला काय म्हणतात, स्थानापन्न. तर स्थानापन्नची तुमची तरतूद आहे 9:35 मध्ये. आणि हे जे धारणाधिकार आहे तर याची तरतूद आहे 9:30 मध्ये. मग बघा एका प्रश्नामध्ये किती प्रश्न बघितले. सावधी नियुक्ती म्हणजे काय, त्याची तरतूद कुठं आहे, स्थानिक भत्ता काय, त्याची तरतूद कुठं आहे, स्थानापन्न म्हणजे काय, त्याची तरतूद कुठं आहे, आणि पदग्रहण अवधी काय आणि धारणाधिकार आहे. जर बघायला गेलं तर एका प्रश्नामधून मी जवळपास 6 ते 7 प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत. येस, ठीक आहे, चला आता पुढे बघूया. पुढे आहे महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियमातील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालय प्रमुखाने त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात सेवा पुस्तक दाखविणे व त्याची सही घेणे आवश्यक आहे. मागील वित्तीय वर्षात या अनुषंगाने केलेली कार्यवाही कार्यालय प्रमुखाने दरवर्षी कोणत्या महिन्यात त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास सादर करणे आवश्यक आहे. बघा लेंदी क्वेश्चन आहे.
असे क्वेश्चन्स आपल्याला स्क्रीनवर वाचायचे आहे. ऑनलाईन एक्झाम आहे, स्क्रीनवर क्वेश्चन वाचून आपल्याला या ठिकाणी हे जे 4 ऑप्शन आहे याच्यापैकी एक्झॅक्टली मला पर्याय कोणता मॅच होतो आहे या सगळ्या गोष्टींचं मला काय करायचं आहे त्या ठिकाणी फटाफट अंडरस्टँडिंग करून पुढे निघायचं आहे. कारण एका तासामध्ये 100 क्वेश्चन्स, मी नेहमी सांगत असतो, नॉट अ जोक. वाटतं तेवढं सोपं नाही. एका तासामध्ये स्क्रीनवर 100 प्रश्न सोडवायचे आहे. यदा कदाचित जर असा पेपर असेल तर सोडवणं सोपं जाईल, पण स्क्रीनवर सोडवणं हे अवघड आहे. येस, बघा एवढं मोठं याच्यामध्ये साधं सिंपल आहे. काय विचारलेलं आहे की जो कर्मचारी आहे त्याला काय करायचंय, सेवा पुस्तक दाखवायचं आहे आणि त्याची सही घ्यायची. ही कोणत्या महिन्यामध्ये घेतली पाहिजे किंवा त्याला कोणत्या महिन्याचं लिमिट आहे. साधा सिंपल हा क्वेश्चन आहे. आपल्याला त्याचं क्वेश्चनचं उत्तर या ठिकाणी बघायचं आहे. बघा काय आहे की आपल्याला मे महिना दिलाय, जुलै महिना दिलाय, सप्टेंबर दिलाय आणि जानेवारी दिलाय. आता आयोग 2 टाईपचे क्वेश्चन विचारतो, मी दोन्ही या ठिकाणी मेन्शन करणार आहे. बघा हे जे आपलं सेवा पुस्तक आहे, काय आहे, सेवा पुस्तक आहे. मग आता हे सेवा पुस्तक, या सेवा पुस्तकाची पडताळणी करणे, वार्षिक म्हणजे प्रत्येक वर्षी सेवा पुस्तकाची पडताळणी करायची, हे एक दुसरं काम आहे. ते पडताळणी केल्याच्या नंतर ते ना कर्मचाऱ्याला दाखवायचं आहे, दाखवणे आणि त्याच्यानंतर त्याची सही घेणे आणि ते पाठवायचे कोणाकडे, वरिष्ठाकडे. तर ही जी प्रोसेस आहे, या 2 प्रोसेस आहे. याच्यावरती आतापर्यंत आयोगाने बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. कोणीही याच्यामध्ये गफलत होऊ द्यायची नाही. बघा ऑप्शन मध्ये मे पण आहे आणि सप्टेंबर पण आहे, मे पण आहे आणि सप्टेंबर पण आहे. तर ध्यानात घ्यायचं आहे की ज्या वेळेस सेवा पुस्तकाची पडताळणी करायची आहे तर ती पडताळणी माझी कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, मे महिन्यामध्ये होणार आहे. आणि पडताळणी बघा, अर्धी सेवा पुस्तक पडताळणी होणार, त्याच्यानंतर आपल्याला दाखवणार. आधी सेवा पुस्तक पडताळणी होणार, त्याच्यानंतर आपल्याला दाखवणार. आपण क्रॉस व्हेरीफाय करणार, यस बरोबर आहे का, आणि जर आपल्याला वाटलं यस माझं सेवा पुस्तक हे बरोबर आहे, आपण सही करणार. आणि त्यावेळेस तिथले जे कोणी आस्थापना अधिकारी असणार आहे ते काय करणार आहे, वरिष्ठांकडे ते सेवा पुस्तक पाठवणार आहे. साधं सिंपल आहे. म्हणजे आधी पडताळणी होणार मे महिन्यामध्ये आणि मला जे काही सेवा पुस्तक आहे ते दाखवणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये. ध्यानात घ्यायचं आहे सप्टेंबर. म्हणजे या प्रश्नांमधून आपण 2 प्रश्न कव्हर केले. काय की सेवा पुस्तकाची जी काही पडताळणी आहे कोणत्या महिन्यात होते, मे महिन्यामध्ये. आणि सेवा पुस्तकाची पडताळणी झाल्याच्या नंतर शासकीय कर्मचाऱ्याला सेवा पुस्तक कधी दाखवलं जातं, तर सप्टेंबर महिन्यामध्ये. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. पुढे बघा, शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या नियुक्तीच्या तारखेपासून किती महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं पाहिजे. ध्यानात घ्यायचं आहे. बघा ज्या वेळेस तुमची शासकीय सेवेमध्ये नियुक्ती होते त्यावेळेस तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करणं, सादर करणं अतिशय आवश्यक आहे. याच्यासाठीची कालमर्यादा आहे आणि याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न आपल्याला विचारताना दिसतो. साधा सिंपल क्वेश्चन आहे, पण या क्वेश्चन मध्ये एक थोडासा एक मायनर आहे ना मिस्टेक आहे, म्हणजे आयोगाकडून, आपल्याकडून नाही. बघा काय आहे, शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्या नियुक्तीच्या तारखेपासून किती महिन्याच्या आत, म्हणजे आपल्याला काय विचारलं, किती महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं पाहिजे. आपल्याला ना आयोगाने इथं विचारलंच नाही तो स्थायी कर्मचारी आहे, तो अस्थायी कर्मचारी आहे की इतर काहीतरी आहे, हे आयोगाने विचारलेलं नाही. मग अशा वेळेस आपल्याला साधं सिंपल एकच ध्यानात ठेवायचं आहे की बाबा मला शासकीय सेवेमध्ये नियुक्त केल्याच्या नंतर मॅक्झिमम माझ्यासाठी कालावधी किती आहे. मग आपल्याला जायचं इथं मॅक्झिमम कालावधी घेऊन, कारण इथं स्थायी आणि अस्थायी विचारलेलं नाही. बेसिक डिफरन्स आहे. ज्या वेळेस तुमची स्थायी पदावर नियुक्ती होते तर तुम्हाला नियुक्तीच्या अगोदरच तुम्हाला काय करायचं असतं, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करायचं असतं. काय स्थायी ज्यावेळेस तुमच्या पदावर नियुक्ती होते त्यावेळेस तुम्हाला अगोदर प्रमाणपत्र दाखल करायचं, नंतर जॉईन व्हायचं आहे. नंतर बघा ज्या वेळेस तुम्ही अस्थायी पदावर असता, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करायचंय. आणि या सगळ्यांसाठीचा मॅक्झिमम कालावधी आहे तो आहे 6 मंथ, म्हणजे 6 महिने. आता आपल्याला बघा इथं ना तुम्हाला स्थायी विचारलं ना तुम्हाला अस्थायी विचारलं, मग मी अशा वेळेस काय करणार आहे, तर मी हा जो मॅक्झिमम कालावधी आहे हे माझं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 6 महिने हे माझं योग्य पर्याय आहे. 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. ठीक आहे, तर ध्यानात घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला स्थायी विचारलं आपल्या नियमामध्ये डायरेक्टली दिलेलं आहे, स्थायी कर्मचारी रुजू होताना त्यांनी ते दाखल करायचं आहे. अस्थायी कर्मचाऱ्याला 2 महिने आहे आणि एकूणातच मॅक्झिमम कालावधी हा 6 महिन्याचा आहे. साधा सिंपल क्वेश्चन आहे, पण आपला इझिली मार्क्स घेऊन जाऊ शकतो आणि देऊही शकतो जर तुम्हाला कन्सेप्ट कळाली असेल.
काय कळालं? स्थायी कर्मचाऱ्यांना रुजू होताना करायचं, अस्थायी कर्मचाऱ्यांना 2 महिन्यात करायचं आणि या सगळ्यांसाठी त्याला मॅक्झिमम कालावधी दिलेला आहे, तो म्हणजे 6 महिने. ठीक आहे, चला पुढे बघा. नेक्स्ट आहे चुकीचं आहे, हे 2 महिने आणि इथं मॅक्झिमम 6 महिने. हा ठीक आहे. सेवा पुस्तक पाहणी कार्यवाही दरवर्षी सप्टेंबर मध्ये, पडताळणी जी आहे ती मे महिन्यामध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. निलंबनाधीन शासकीय कर्मचाऱ्याच्या निर्वाह भत्त्यामधून खालीलपैकी कोणत्या सक्तीच्या वजाती केल्याच पाहिजेत? ओके, हा क्वेश्चन आहे ना, आपला जो पदग्रहण अवधी, हा जो मनासेचा पदग्रहण अवधी नंतर निलंबनाधीन काळातील प्रदाने वगैरे त्यातील हा क्वेश्चन आहे. तरी पण आता चला आलाय म्हणून बघायला हरकत नाही. बघा काय आहे, निलंबन काळ आहे आणि निर्वाह भत्ता आहे, हा तुमचा निर्वाह भत्ता आहे. तर यामधून आहे ना सक्तीच्या वजाती आहेत तुमच्या, कोणता? आयकर आणि लायसन्स फी. कोणता? आयकर आणि लायसन्स फी. आणि वजा करण्यास मनाई आहे, कारण हा जो तुमचा जीपीएफ आहे, जीपीएफ मधून तुम्हाला वजा करण्यास काय आहे? मनाई दिलेली आहे. तर हा एक महत्वाचा पार्ट आहे. हा पदग्रहण अवधी जेव्हा आपण डिटेलमध्ये घेणार आहे तेव्हा मी खूप प्रॉपरली, त्याच्या पीपीटी खूप चांगल्या आहे, मी शक्यतो हे सगळं देताना अशा पद्धतीने बनवत आहे की जेणेकरून तुम्हाला कुठेतरी व्हिज्युअल मेमरी तयार झाली पाहिजे. ठीक आहे, तर आपण या पीपीटी आहेत छान पैकी बनवलेल्या आहेत. मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981च्या नियम 936 मध्ये रिकामी जागाची व्याख्या देण्यात आलेली आहे. हा क्वेश्चन जो आहे, तर जे मी आधी पहिला व्हिडिओ घेतलाय त्यामध्ये पण हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. बघा मी तेव्हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता की बाबा आजपासून आपल्याला एवढं ध्यानात ठेवायचं आहे की माझं वेतन हे 36,000 आहे, म्हणजे वेतनाची व्याख्या कशामध्ये? 36. त्याच्या आधी जर मी आलो 35ला तर काय आहे, माझा शेजारी गावाला गेलेला आहे, त्याच्या जागेवर मी बसणार आहे, म्हणजे काय? स्थानापन्न आहे. आणि 937 मध्ये जर मी आलो तर याच्यामध्ये निवृत्ती वेतनामध्ये कशाचा समावेश होतो? तर उपदानाचा समावेश होतो. या 3 साध्या सिंपल डेफिनेशन आहे, इथं आहे, वारंवार आपल्याला प्रश्न विचारताना दिसत असतो. ठीक आहे, तर 936 मध्ये तुमची जी व्याख्या आहे तर ती आहे वेतनाची. ठीक आहे, मग आता बघा वेतनाचे किती आहे? 936. निवृत्ती वेतन किती आहे? 937. नंतर वैयक्तिक वेतन जे आहे याची आहे 941. बघा वैयक्तिक वेतन म्हणजे काय की ज्यावेळेस तुमची सावधी पदा व्यतिरिक्त ज्यावेळेस स्थायी पदावर नियुक्ती होते त्यावेळेस जे काही तुमचं वेतन संरक्षण आहे ते राखण्यासाठीचं हे वैयक्तिक वेतन आहे, बरं का, ध्यानात ठेवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माजी सैनिक आहे, तो ज्यावेळेस इकडे शासकीय सेवेमध्ये रुजू होतो तर त्याला त्याचं जे काही वेतन आहे ते निश्चित करताना त्याची ती जी सेवा आहे तर त्याला कोणतंही नुकसान होणार नाही या पद्धतीनं ठरवलं पाहिजे. त्याची जी काही डेफिनेशन आहे ती आहे वैयक्तिक वेतनामध्ये, ती आहे 941 मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. रजा वेतन आहे. रजा वेतन किती मध्ये आहे? तर तुमच्या 929 मध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही रजेवर असता त्यावेळेस जी काही वेतन मिळणार आहे तर त्याचं जे काही डेफिनेशन आहे ती आहे तुमच्या 929 मध्ये. या सगळ्या डेफिनेशन व्यवस्थित करायच्या आहे. माझं म्हणणं आहे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती या नियमातील ज्याला डेफिनेशन पार्ट असणार आहे तो चांगले मार्क्स घेणार आहे, कारण या ज्या व्याख्या आहे या तुम्हाला वारंवार प्रत्येक नियमामध्ये विचारताना दिसणार आहे. मी जस्ट आता उल्लेख केलेला पदग्रहण अवधी, पदग्रहण अवधी हा जो पूर्ण नियम आहे का, तर याच्या व्याख्या 9 मध्ये दिलेल्या आहे आणि जशाच्या तशा व्याख्या आहे. म्हणजे मी जर इथं पाठ करतो तर त्याचा बेनिफिट मला प्रत्येक ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, तर या अनुषंगाने आपल्याला करायचं. बघा वेतन 936, निवृत्ती वेतन 937, वैयक्तिक वेतन 941 आणि रजा वेतन 929 एवढं पाठच करायचं आहे. यस, नेक्स्ट बघा. बघा इथं आहे 936 मध्ये मूलभूत व्याख्या आहे वेतनाची. आणि हे जे विशेष वेतन आहे तर विशेष वेतन काय असतं बघा, त्या ऑप्शन मध्ये नव्हतं म्हणून सांगतो. ज्या वेळेस तुम्हाला एखादा डिपार्टमेंट आहे आणि त्या डिपार्टमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याला कॅश सांभाळण्याचं काम आहे किंवा तो रोखपाल आहे म्हणजे कॅशियर आहे. मग कॅशियर आहे म्हणजे त्याच्याकडे काय आहे की त्याला एक जबाबदारीचं काम आहे. ज्यावेळेस त्याच्याकडे जबाबदारीचं काम असणार आहे त्यावेळेस त्याला विशेष वेतन देण्याची प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे, त्याच्याशी रिलेटेड सुद्धा प्रश्न आहे. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची प्रश्न क्रमांक 6 आहे. शासनाच्या मान्यतेने त्याच्या मूळ संवर्गातून एखाद्या राज्यात, भारतात किंवा भारताबाहेर अन्य पदावर केलेली बदली म्हणजे.
पहा किती छान क्वेश्चन आहे. यामध्ये काय दिलंय की शासकीय कर्मचारी आहे, शासनाच्या मान्यतेनं काय केलं, त्याला मूळ संवर्गातून एखाद्या राज्यात पाठवलेलं आहे किंवा भारतात किंवा भारताबाहेर अन्य पदावर पाठवलेलं आहे. मग याला अर्थातच पहिली नियुक्ती म्हणणार नाही. पहिली नियुक्ती काय आहे की ज्यावेळेस शासकीय सेवकानं त्याच्या सेवेला प्रारंभ केलेला असेल तो दिवस, किंवा जर अशी तारीख जर आधीची असेल तर त्यावेळेस त्याचं निवृत्ती वेतन डिसाईड करताना जे काही त्याची म्हणजे सेवेचा आरंभ मानलेला आहे ती दिनांक म्हणजे तुमचा काय आहे, पहिली नियुक्ती आहे, पहिली नियुक्तीची तारीख आहे. ठीक आहे. सेवानिवृत्ती आहे, पुनर्नियुक्ती आहे आणि प्रतिनियुक्ती आहे. सेवानिवृत्ती तर नाहीये, तुम्हाला काय केलेलं आहे, शासनाने पाठवले दुसरीकडे. ठीक आहे, त्यावेळेस सेवानिवृत्ती नाही. एक तर आहे ना, जनता कुठं कन्फ्युज होऊ शकते, प्रतिनियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती, प्रतिनियुक्ती किंवा पुनर्नियुक्ती. पुनर्नियुक्ती हे काय आहे की ज्यावेळेस शासकीय सेवक डिसमिस केला जातो, म्हणजे त्याला शासकीय सेवेतून बरतर्फ केला जातं, किंवा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिसेस म्हणजे त्याला शासकीय सेवेतून काढून टाकलं जातं. दोन टर्म आहेत वेगळ्या वेगळ्या. तर त्याला अशा वेळेस रिव्ह्यू आणि रिव्हिजन करून काय केलं जातं की सेवेमध्ये पुन्हा घेतलं जातं, तर त्याला म्हणतात पुनर्नियुक्ती. काय म्हणतात? पुनर्नियुक्ती. मग आता जर बघायला गेलं तर या प्रश्नाचं माझं उत्तर काय आहे तर प्रतिनियुक्ती, डेप्युटेशन. डेप्युटेशन बघा कसं, बघा हे मूळ संवर्ग आहे, कार्यकर्ता इथं काय हा कामावर आहे, म्हणजे जॉबला. आपला शासकीय सेवक जो आहे त्याला कामावर म्हणलेलं जास्त चांगलं वाटतंय. तर इथं काय आहे की तो इथं कामावर आहे आणि शासनाने काय केलं, त्याला प्रतिनियुक्तीने, त्याला शासनाने काय केलेलं आहे, प्रतिनियुक्तीने या ठिकाणून कुठं पाठवलेलं आहे, परकीय सेवेमध्ये पाठवलेलं. कुठं पाठवलेलं आहे? परकीय सेवेमध्ये. मग अशा वेळेस आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की शासनाने मूळ संवर्गातून ज्या वेळेस तुमची बदली केलेली आहे किंवा तुम्हाला पाठवलेलं आहे त्याला आम्ही म्हणत असतो प्रतिनियुक्ती, डेप्युटेशन. डेप्युटेशन. ठीक आहे, डेप्युटेशन. तर हे साधे सिंपल क्वेश्चन आहे, टॅकल करायचे आहे, बाकी काही यामध्ये फार काही अवघड नाहीये. चला पुढचा क्वेश्चन साधा सिंपल सोपा. मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम कधी? 1981. मला एक सांगा, हे तर पाठ आहे का पण नेमकं की कोणता नियम कधीचा आहे? शिस्त व अपील कधीचा आहे, नंतर वर्तणूक नियम कधीचा आहे, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती कधीचे आहे, वेतन नियम कधीचा आहे, निवृत्ती वेतन कधीचा आहे, हे सगळे नियम तुम्हाला इयर वाईज पाठ करायचे आहे. त्याचबरोबर हे कधी अंमलात आलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे. हे ध्यानात ठेवा, इथे कंटिन्यू प्रश्न येतो. हा जो सेवेच्या सर्वसाधारण शर्ती आहे का, तर हा तुमचा कधी अंमलात आलेला आहे? 15 ऑगस्ट 1981. हे असे आपल्याला आहेत का, हे सगळे नियम आहेत पाठ करायचे आहेत की कधी कोणता आलेला आहे, किमान कधीचे कोणते कोणते आहेत तेवढं तरी पहिले ध्यानात ठेवा. आणि हे पाठ कर, हे याच्यासाठी फार काही वेगळ्या ट्रिक्स करायची गरज नाहीये. साधं सिंपल आहे की बाबा शासकीय सेवक आला सेवेमध्ये तर सगळ्यात पहिले काय सांगितलं जातं, तुला बाबा तुझी वर्तणूक चांगली ठेव, तुझी शिस्त चांगली ठेव, आणि जर तुला जर काही पनिशमेंट झाली तर तुला अपिलाची प्रोव्हिजन आहे. म्हणजे आमचा वर्तणूक, शिस्त व अपील नियम कधीचे शासकीय सेवेमध्ये आला म्हणजे 1979चे, 1979चे. आणि बाकी मग हे सगळे नियम आहेत ऑब्लिगेशन घालायला 81चे. साधं सिंपल आहे. सो मी जेव्हा हे डिटेल बॅच मध्ये घेईन तुम्हाला प्रॉपरली ध्यानात राहणार आहे. ठीक आहे, चला बघा. मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती 937 नुसार निवृत्ती वेतनामध्ये कशाचा समावेश होतो? खूप छान क्वेश्चन आहे. याच्यावरती आयोगाने हा जो आहे उपदानावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. रजा रोखीकरण, रुग्णता निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन आणि आहे तुमचं उपदान. काय? उपदान. तर ध्यानात ठेवायचं आहे हे जे काही तुमचं काय आहे निवृत्ती वेतन आहे, कशामध्ये आहे? 937 मध्ये. हे जे निवृत्ती वेतन आहे याच्यामध्ये हा जो ग्रॅच्युटी आहे तुमची, उपदान आहे, याचा काय होतो? समावेश होतो. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 4 हा जो आहे ना, हे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील तरतुदीनुसार सर्वसाधारणपणे शासन म्हणजे कोण? तर ध्यानात घ्यायचंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विभागाचे मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विभाग प्रमुख. बघा हा क्वेश्चन ऑलरेडी मी एकदा घेऊन झालेला आहे, पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे. ऍक्च्युली बाय मिस्टेक हे मला बॅच मधला पीपीटी होती, ही मला तिकडे घ्यायची होती, पण आता म्हटलं की फास्ट मध्ये इकडे घेऊ म्हणून इकडे आलं गेलं. ठीक आहे, ध्यानात घ्यायचं आहे जो शासकीय सेवक आहे तर ध्यानात घ्यायचं की हा शासकीय सेवक जे काही पद धारण करतो त्याचं, हे जे पद धारण करतो तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या मर्जीनं धारण करत असतो. म्हणजे जर बघायला गेलं तर या ठिकाणी शासन म्हणजे कोण आहे? तुमचा महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. एवढं ध्यानात ठेवा. इथं बघा, इथं आहे
हा विभाग प्रमुख आहे, हा मंत्री आहे, आणि हा जो टॉपचा आहे हा कोण आहे? महाराष्ट्राचा राज्यपाल आहे. हे शासन आहे. महाराष्ट्राचं शासन म्हणजे कोणतं? महाराष्ट्राचे राज्यपाल. जिथे जिथे तुम्हाला शासन म्हणून उल्लेख आलेला आहे महाराष्ट्र शासन, त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राचे राज्यपाल ध्यानात ठेवायचे आहेत. येस. पुढे बघा, मनसे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील नियम 935. बघा, मी म्हटलं होतं की जर नियम प्रॉपरली पाठ केले तर मला जास्त गरज पडणार नाही, माझा वेळ वाचणार आहे आणि मी पटापट पुढे जाणार आहे. 935 नुसार ज्या पदावर दुसऱ्या व्यक्तीचा धारणाधिकार असेल अशा पदाची कर्तव्य जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी पार पाडतो तेव्हा तो शासकीय कर्मचारी ते पद रिकामी जागा या नात्यानं धारण करत असतो. बघा, आपला जो सेवेचा सर्वसाधारण शर्ती नियम आहे तर हा काय सांगतो की एक शासकीय कर्मचारी दोन वेगवेगळ्या पदांवर धारणाधिकार सांगू शकत नाही किंवा तो प्राप्त करू शकत नाही. त्याचबरोबर दोन वेगवेगळे कर्मचारी एकाच पदावर धारणाधिकार प्राप्त करू शकत नाही किंवा संपादन करू शकत नाही. हा एक महत्वाचा पार्ट आहे. मग आता काय आहे की ऑलरेडी हा जो कार्यकर्ता आहे हा आहे, याचा धारणाधिकार आहे या पदावर. हा क्लर्क आहे समजा कुठंतरी, याचा इथं क्लर्क पदावर काय धारणाधिकार आहे आणि हा गेला फिरायला. मग हा जो दुसरा कार्यकर्ता आहे याला साहेब काय म्हणते, याला त्याचं काय करते? चार्ज देते. चार्ज देणं म्हणजे काय? तुमचं स्थानापन्न. आणि स्थानापन्नची तुमची व्याख्या कुठे आहे? 935 मध्ये. मग बघा, आम्ही काय बघितलं होतं 935 मध्ये आम्ही काय करणार? शेजारच्याचं काम पाहणार. 936 नुसार आम्ही वेतन घेणार. आमचा पगार किती आहे? 36,000. 937 नुसार मग अर्थातच आता वेतन घेतो, रिटायर झाल्यावर काय घेणार आहे? निवृत्ती वेतन 937. आणि हा जेव्हा मी रजेवर जाणार, हा गेला रजेवर ना, हा रजेवर गेला तर याला रजा वेतन मिळणार. काय मिळणार? रजा वेतन. याला कोणतं मिळणार आहे? 929 नुसार. हे आपल्याला आहे ना पाठच करायचं आहे. जर मी या पद्धतीने गेलो तर माझे मनाचे रूल प्रॉपर पाठ होणार आहे, अदरवाईज माझं कुठेतरी काम बिघडणार आहे. यस, बराचसा लेंदी व्हिडिओ होत आहे, आपल्याला पटापट पुढे बघायचं आहे. स्थानापन्न, याचं उत्तर काय? स्थानापन्न. ठीक आहे. धारणाधिकार आपण ऑलरेडी बघितलेला आहे. नंतर 930 मध्ये, ठीक आहे, पदग्रहण आपण बघून झालेला आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आहे. मनसे 10 नंबरचा मनसे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981च्या नियम 914 नुसार कर्तव्यामध्ये खालील कोणत्या बाबीचा काय होतो? समावेश होतो. मग कर्तव्य म्हणजे काय? कर्तव्यामध्ये कशा समावेश होतो? बघा, परिवीक्षाधीन म्हणून केलेली सेवा. एखादा कर्मचारी आहे जो ऍज अ प्रोबेशनरी म्हणून सेवा बजावत आहे तर त्याचं कर्तव्य कालावधी समजायचा आहे का? तो कर्तव्यावर आहे हे समजायचं आहे का? तर यस, अर्थातच ज्या वेळेस एखादा कर्मचारी ऍज अ प्रोबेशनरी असतो त्याला आपण कर्तव्यावर असल्याचं काय करायचंय? मानायचं आहे. नंतर बघा, शासनाच्या आदेशाद्वारे किंवा त्यान्वये प्राधिकृत केलेला निर्देशन पाठ्यक्रम अथवा प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करायचा आहे. ज्यावेळेस शासन तुम्हाला निर्देश देणार आहे आणि तेव्हा तुम्हाला कुठेतरी ट्रेनिंगला वगैरे पाठवणार आहे, अशा वेळेचा जो काही कालावधी आहे तर तो तुमचा अर्थातच कर्तव्य कालावधी मानला जात असतो. नंतर हा पदग्रहण अवधी आहे. हा कर्मचारी आहे, याची ना इथून कुठून समजा मुंबईवरून बदली झालेली आहे. कुठं? फार इथं कोल्हापूरला. मग इथपासून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला जो काही पदग्रहण अवधी मिळालेला आहे, अर्थातच आता ते बाउंड्री वाईज ठरवला जातो, डिस्टन्स नुसार नाही. जो काही पदग्रहण अवधी आहे तर हा किलोमीटर नुसार ठरवला जात नाही. त्या ज्या जिल्ह्याच्या लगतच्या सीमा आहे यावरून तो पदग्रहण अवधी काय केला तो ठरवला जातो. तर ध्यानात घ्यायचं आहे. मग अशा वेळेस काय आहे की हा जो महत्वाचा ट्रान्झिशन पिरियड आहे, संक्रमण काळ आहे, तर अशा वेळेस सुद्धा तो व्यक्ती ऍज अ कर्तव्यावर असल्याचं गृहीत धरलं जातं. जर बघायला गेलं तर या प्रश्नाचं म्हणजे हे पण आहे, हे दुसरं पण आहे आणि पदग्रहण अवधी पण आहे. बघायला गेलं तर वरील पैकी सर्व. बघा इथे डिटेल मध्ये दिले. कर्तव्य, ड्युटी, परीक्षाधीन, प्रोबेशन, नंतर प्रशिक्षण ट्रेनिंगला आहे आणि हा जॉईनिंग टाइम आहे. पदग्रहण अवधी या तीनही पिरियड मध्ये त्याला काय समजलं जातं? कर्तव्यावर असल्याचं समजलं जातं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, शासकीय कर्मचाऱ्यास काय आहे? शासकीय कर्मचाऱ्यास विशेष जिकरीची कर्तव्य तसेच कामांमध्ये विशिष्ट वाढ झाल्याने मंजूर करण्यात आलेल्या वेतनाला काय म्हणतात? बघा, साधा सिंपल क्वेश्चन आहे, फार यामध्ये लेंदी काहीच नाही. तर आपल्याला हे क्वेश्चन टॅकल करत असताना काही गोष्टी ध्यानात घ्यायच्या की बाबा विशेष जिकरीचं कर्तव्य आहे. तुम्हाला आहे ना म्हणजे मी म्हटलंय ऑलरेडी, तुम्हाला एक उदाहरण दिलंय, कॅशियर. हा जो रोखपाल आहे, रोखपाल, तर रोखपालाचं
रोखपालाला काय दिलेला आहे, हा जो रोखपाल आहे, हा जो कॅशियर आहे, तर याला काय आहे की विशेष जबाबदारीचं काम आहे. विशेष काय आहे, जबाबदारीचं काम आहे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला विशेष जबाबदारीचं काम दिलं जातं अशा वेतनाला म्हणतात विशेष वेतन. ध्यानात घ्यायचंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय योग्य उत्तर आहे. मी मुद्दा म्हणून हे जे क्वेश्चन्स आहे प्रॉपरली सॉर्ट आउट करून या ठिकाणी घेतलेलं आहे की आपल्याला या जे काही प्रश्न आहे या प्रश्नांच्या माध्यमातून माझं प्रॉपरली काय झाला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे आणि हा कायदा मला कळाला पाहिजे. ठीक आहे, चला बघा पुढं. किती नंबरचा क्वेश्चन आहे, 11. विशेष वेतनाची जी काही व्याख्या आहे तर ती आहे 9:48 मध्ये. संभाव्य वेतनाची आहे 9:42 मध्ये. हे पाठच करायचे बरं का. वैयक्तिक वेतन आपलं बघून झालेलं आहे 9:41 मध्ये. आणि वित्तलब्धी जी आहे तर त्या आहे तुमच्या 9:15 मध्ये. ध्यानात घ्यायचं आहे. बघा आता तुम्ही एकदा बॅच मध्ये एनरोल झाल्यानंतर एक क्वेश्चनची पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे. ही क्वेश्चन तुम्हाला पहिले प्रिंट करायचे आणि नंतरच माझं बॅच मधलं प्रत्येक लेक्चर तुम्हाला बघायचं आहे. कारण त्या लेक्चर मध्येच मी इत्यंभूत त्या डिटेल गोष्टी घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला लिहित चालायच्या. विशेष वेतन आहे ना 9:48 म्हणजे जेव्हा परीक्षा येईल तेव्हा फक्त आणि फक्त मी प्रश्न जरी वाचले तरीही माझ्यासाठी भरपूर आहे. ध्यानात घ्यायचं आहे. तर हे सगळं आणि ही जी पीपीटी आहे इथं जी काही मी पीपीटी घेतलेली ही पण मी तुम्हाला ऑलरेडी त्या नोट्स मध्ये शेअर करणार आहे. ठीक आहे, चला. मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 नुसार कुटुंबाच्या व्याख्येत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. आपल्याला समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. बघा ध्यानात घ्यायचंय. शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती, जर तो मेल असेल तर त्याची बायको, जर फिमेल शासकीय कर्मचारी असेल तर तिचा नवरा. ठीक आहे. नंतर संपूर्णपणे अवलंबून असलेले जे काही औरस मुलं आहे म्हणजे त्या दोन्ही कपल मिळून झालेले जे काही कार्यकर्ते आहेत पोरं ते सगळे ते काय येतं त्यामध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर जे सावत्र मुलं आहेत ते पण त्यामध्ये आहे. दत्तक मुलं पण याच्यामध्ये आहे. कशाच्या, कुटुंबाच्या व्याख्येमध्ये. पुढे बघा संपूर्णपणे अवलंबून असणारे आई वडील काय आहे, संपूर्णपणे अवलंबून असणारे आई वडील हे सुद्धा आहे. आणि कर्मचाऱ्याचे सज्ञान भाऊ. इथं बघा भारी क्वेश्चन शब्द आहे सज्ञान आणि हे त्याला अपोजिट झाला अज्ञान. ज्यावेळेस तो अज्ञान असतो म्हणजे बिलो 18 त्यावेळेस तो काय असतो कुटुंबाच्या व्याख्येमध्ये असतो भाऊ. पण ज्यावेळेस तो सज्ञान असतो तो त्यावेळेस कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येत नाही. बघा या नियमामध्ये कुटुंबाची व्याख्या आणि तुमचा जो काही पुढचा नियम कोणता आहे, एका नियमामध्ये कुटुंबीय म्हणून आहे तिथला थोडासा नॉमिनल फरक आहे बरं का दोन्ही व्याख्यांमध्ये. मी प्रश्न जेव्हा घेईन आपल्या बॅच मध्ये तेव्हा तो मुद्दा क्लिअर करून देईन. ठीक आहे, मुद्दा म्हणून दोन्ही प्रश्न जवळ घेऊन टाकेन म्हणजे जेणेकरून काय होईल तुमचा तो मुद्दा क्लिअर होईल. ठीक आहे, म्हणजे याचं काय उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे पती पत्नी, औरस मुलं, दत्तक मुलं, सावत्र मुलं, शेजारी पाजारचे मुलं नाही. नंतर आई वडील आणि हे जे काही तुमचे सज्ञान भाऊ आहेत ते त्यामध्ये समाविष्ट होणार नाही. एवढं ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, शासकीय कर्मचारी आहे, पती पत्नी, मुलं, अवलंबून असलेले आई वडील आणि बघा ते काय म्हणते सज्ञान भाऊ. सज्ञान भाऊला लय मोठी इथं काय मारलेले फुली मारलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे त्यामध्ये येत नाही. 13 नंबरचा क्वेश्चन आहे वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यास कळविल्यास त्याने किती कालावधीत अपील केलं पाहिजे असा तुमच्या स्क्रीनवर क्वेश्चन आहे. आता बघा हा क्वेश्चन छान आहे आणि हा मला थोडा डिटेल पण घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा वैद्यकीय दृष्ट्या हा कार्यकर्ता आहे, मेडिकलला गेला, मेडिकल ऑथॉरिटीने काय केलं याला आहे ना, मेडिकल अथॉरिटीने याला काय केलंय अपात्र केलंय. अपात्र केल्याच्या नंतर याच्याकडं जो काही कालावधी आहे तो कालावधी आहे की त्याला अपील करायचं आहे. मग कधी केलं पाहिजे अपील, त्यासाठीचा कालावधी आहे तर ते आहे 1 महिना. काय आहे 1 महिना. एका महिन्यामध्ये तो काय करणार आहे अपील करणार आहे. एका महिन्यामध्ये अपील करणार आहे. हा झाला आपला प्रश्न आणि ते झालं त्याचं उत्तर. ठीक आहे, आता लक्षात घ्या की मला या ठिकाणी एक बघायचंय की बाबा वैद्यकीय प्रमाणपत्र अपात्र ठरल्याच्या नंतर कोणत्या प्रोसेस फॉलो केल्या जातात. इथं अजून प्रश्न आलेला नाहीये, या ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, बघा काय आहे की अशा वेळेस त्याला अपात्र ठरवल्याच्या नंतर पहिली स्टेप आहे त्याला ताबडतोब कळवायचं आहे. ताबडतोब काय करायचंय त्याला इन्फॉर्म करायचंय की बाबा तुला अपात्र ठरवलेलं आहे. मग तो काय करणार आहे दुसऱ्या स्टेजमध्ये तो एका महिन्यामध्ये ना
अपील करणार आहे. काय करणार आहे? अपील करणार आहे. नंतर नेक्स्ट बघा, तिसरी स्टेज आहे की जर समजा यानं जर अपील केलं नाही, जास्त गिचड मिचड झालं का, एखादं पेज ऍड करू का? हा ठीक आहे, वेगळा कलर आहे, छान. बघा मी थोडं डिटेल का बरं घेतो, कारण इथं प्रश्न येणार आहे येणाऱ्या काळामध्ये. यस, हा कर्मचारी आहे, याला अपात्र केलेला आहे. प्रोसेस फॉलो होणार. पहिली, याला ताबडतोब कळवणार. काय करणार? ताबडतोब कळवणार. दुसरी प्रोसेस आहे की हा काय करणार? एका महिन्यात अपील करणार. एका महिन्यामध्ये अपील करणार आहे. तिसरी प्रोसेस आहे, म्हणजे तिसरी स्टेज, की समजा यानं जर अपील केलं नाही, असतात काही काही की बाबा अपील करणार नाही, त्याला माहिती की आपला प्रॉब्लेम आहे. अशा वेळेस काय होतं, अपील जर केलं नाही तर याची जी सेवा आहे, सेवा तात्काळ समाप्त होते. मग काय होते? समाप्त होते. आता बघा नंबर 4 आहे, जर समजा त्यानं अपील केलेलं आहे हा, तर इथं प्रश्न असतो की अपील कोणाकडे करायचंय? तर त्याला अर्थातच काय करायचंय, जो काही आरोग्य सेवेचा संचालक आहे, आरोग्य सेवा संचालक यांच्याकडे काय करायचंय? अपील करायचं आहे. यांच्याकडे तो एका महिन्यामध्ये आला, मग अपील केलंय. मग काय की ना, आता आपल्याकडे जर अशी प्रोसेस नाहीये, अपील आज केलं लगेच उद्या निर्णय आला, मग अशा वेळेस काय करायचं आहे की बाबा जर त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र अपात्र आहे आणि त्यानं अपील केलेलं आहे आणि तो जो मधला पिरियड आहे, मग अशा वेळेस काय करायचंय? त्याची सेवा आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. सेवा काय करायची? कंटिन्यू ठेवायची. कधीपर्यंत? तर अंतिम निर्णय येईपर्यंत. अंतिम निर्णय येईपर्यंत तो कायम कामावर राहणार आहे. पण ज्या वेळेस जो काही तुमचा नियुक्ती प्राधिकारी आहे किंवा तुमचा जो सक्षम प्राधिकारी आहे, त्याला जेव्हा वाटेल की हा जो मधला, कारण कधी कधी होतंय अपील करणार आणि अपील केल्याच्या नंतर सहाय्यक संचालकांकडे तो अपील करणार आणि मध्ये ना कधी कधी कर्मचारी जबाबदार असतो, तो मेडिकल टेस्टलाच प्रेझेंट राहणार नाही किंवा काहीतरी कारणच देत असणार आहे. मग अशा वेळेस हे जे काही त्याचा डिले होत आहे, त्या डिलेला जर असा कर्मचारी कारणीभूत आहे किंवा तोच त्याच्यावर काय काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये, किंवा बाबा तो कारणीभूत आहे कशासाठी? हे डिले होण्यासाठी. मग अशा वेळेस काय होतं की हा जो तुमचा सक्षम प्राधिकारी आहे, काय करणार? याची तात्काळ आहे ना सेवा समाप्त करणार आहे. सेवा समाप्त करणार आहे. इथे प्रश्न येणार आहे. पहिले त्याला ताबडतोब कळवणार, एका महिन्यात अपील करणार, अपील केलं नाही त्याची सेवा समाप्त होणार, अपील केलं त्याची सेवा कंटिन्यू राहणार कधीपर्यंत? अंतिम निर्णय येईपर्यंत. जर तो त्या निर्णयाला मुद्दामून डिले करत असेल तर अशा वेळेस जर सक्षम प्राधिकाऱ्याची जर खात्री झाली हा डिले करत आहे, अशा वेळेस काय होतं? त्याची सेवा या ठिकाणी समाप्त केली जाते. यस, बघा अपील कालावधी आहे, याला वैद्यकीय दृष्ट्या इथं अपात्र केलेला आहे, शिक्का बिक्का मारून दिलेले, तारीख बेरीख टाइम बिम हे ते सगळं झालं. आता इथून पुढं या जो कार्यकर्ता आहे, कोणता कार्यकर्ता आपला हा, तर या कार्यकर्त्याला पुढे किती मिळालेला आहे? 1 महिना मिळालेला आहे. नेक्स्ट बघा, शासकीय कर्मचाऱ्याला प्रासंगिक किंवा विशेष कामाबद्दल भारताच्या एकत्रित निधीतून किंवा राज्याच्या किंवा राज्य क्षेत्राच्या एकत्रित निधीतून मंजूर केलेले आवर्ती किंवा अनावर्ती प्रदान म्हणजे वेतन, वेतनवाढ, मानधन, विशेष वेतन. आता ध्यानात घ्यायचं, खूप छान क्वेश्चन आहे. जे शासकीय कर्मचारी आहे, केंद्राच्या सेवेतील असो किंवा राज्याच्या सेवेतील असो, ते काय करतात? जो काही म्हणजे भारताच्या बाबतीत भारत आणि हा आपला महाराष्ट्र समजा, यांचा जो काही संचित निधी असतो, या संचित निधीमधून आपण काय घेत असतो? वेतन घेत असतो. आपण काय घेत असतो? वेतन. ठीक आहे. ज्या वेळेस एक टर्म ठीक आहे, ते आठवत नाही आता. अशा वेळेस शासकीय कर्मचारी कधी काहीतरी आहे ना, काही बाबा प्रासंगिक परिस्थिती उद्भवलेली आहे, काही विशेष काम आहे आणि अशा वेळेस त्याला काय केलं जातं की बाबा चल तुला आहे ना, आम्ही आमचा जो काही संचित निधी आहे याच्यामधून तुम्हाला काय करणार आहे, तुला काहीतरी एक ठराविक अमाऊंट देणार आहे. तर अशा वेळेस ज्या वेळेस त्याची अपॉइंटमेंट केली जाते, तर त्याला जे काही प्रदान केलं जातं त्या प्रदानाला म्हणतात मानधन. काय म्हणतात? मानधन. हे आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. तर मानधनाची जी तरतूद आहे ती आहे 924 मध्ये. मला आहे ना या प्रश्नाचं खूप छान डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन घ्यायचं होतं, पण मला आहे ना आता थोडं प्रॉपरली एवढं आठवलं नाही. ठीक आहे,
बॅच मध्ये मी तो मुद्दा क्लिअर करेन. बरेच दिवस झाले हा टॉपिक वाचलाच नव्हता. याच्यामध्ये एक छान तरतूद आहे, ती मी एक्सप्लेन करेन. येस, चला बघा नेक्स्ट. मानधन वर्सेस वेतन. मानधन वर्सेस वेतन. वेतन म्हणजे काय, तर हे जे काही तुमचं नियमित वेतन मिळत आहे तुम्हाला, काय आहे, हे जे तुमचं नियमित वेतन मिळतं हे आहे तुमचं वेतन. आणि हे जे काही तुमचं मानधन आहे तर हे आहे प्रासंगिक किंवा विशेष कामाबद्दल. प्रासंगिक किंवा विशेष कामाबद्दल मंजूर केलेलं आवर्ती किंवा अनावर्ती प्रदान, पण कशातून, तुमच्या संचित निधीतून, त्याला आम्ही म्हणत असतो मानधन. मानधन, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. मानधनाची व्याख्या आहे आमच्या 9.24 मध्ये. कर्तव्य क्षेत्र म्हणजे काय, बघा आपण कर्तव्य कालावधी बघितलेला. आता आपल्याला क्षेत्र म्हणजे जो काही सर्कमस्टन्स आहे कशाचा, माझा कर्तव्याचा, तर ते बघायचंय. शासकीय कर्मचारी ज्या क्षेत्रात कर्तव्य पार पाडतो ते क्षेत्र. सगळे पर्याय वाचायचे. शासकीय कर्मचारी जे ते पूर्ण वेळ हजर राहतो ते क्षेत्र. शासकीय कर्मचारी जे ते केव्हाही जात नाही ते क्षेत्र. आणि शासकीय कर्मचाऱ्याची कर्तव्य ज्या क्षेत्रापुरती मर्यादित असतात ते क्षेत्र. हे ध्यानात ठेवायचं. बघा, जे काही माझं कर्तव्य आहे तर ते ज्या क्षेत्रापुरतं मर्यादित आहे, तर असं क्षेत्र म्हणजे माझं कोणतं क्षेत्र आहे, कर्तव्य क्षेत्र आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय योग्य उत्तर आहे, ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं बघा पुढे, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे 15 क्वेश्चन बघितलेले आहे. मी पुन्हा एकदा मुद्दा म्हणून तुम्हाला एक मुद्दा क्लिअर करतो की ही जी बॅच आहे ही बॅच खूप चांगली या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहे. या बॅचला जे कोणी लोक असणार आहे यांनी लगेचच्या लगे ऍप डाउनलोड करून आत्ताच्या आत्ता एनरोल करायचं आहे. बघा, ज्यावेळेस मी प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहे अर्थातच तो अभ्यास माझा परफेक्ट होणार आहे. मी याच वेळी सगळे नियम या ठिकाणी कव्हर करणार आहे. अर्थात त्या पीपीटी आहेत त्या पण थोड्या अट्रॅक्टिव्ह बनवून जेणेकरून तुमची कुठेतरी व्हिज्युअल मेमरी तयार झाली पाहिजे, हा माझा उद्देश आहे. तर बघा, हे जे 100 लोकांसाठीची पहिली ऑफर आहे तर ती आजपासून सुरू झालेली आहे. जर उद्या 100 ऍडमिशन झाले तर ते अर्थातच 4,000 ऑटोमॅटिकली जे काही फीज आहे तर ती 100 लोकांसाठीच आपण ती मर्यादित केलेली आहे. ऑटोमॅटिक ती फीज वाढून जाणार आहे. तुम्हाला 3900 ही फीज उद्या दिसणार आहे. ऍक्च्युअली ती 3900 नाहीये, ती 39 म्हणजे 3999 आहे. ते चुकीनं झालेलं आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, व्हॉट एव्हर जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी 30% ऑफर मिळणार आहे. तर आवर्जून बॅच जॉईन करायची आहे, बेनिफिट होणार आहे. पुन्हा पुन्हा चान्स येणे नव्हे. याच्यानंतर पुन्हा एकदा ध्यानात घ्या, ज्या काही सुपरवायझर महिला आहे तुम्ही सेवेमध्ये लागल्यापासून आतापर्यंत जाहिरात आली नाही. आता तुम्ही रिटायर होईपर्यंत एवढे 258 पदं भरल्याच्या नंतर पुन्हा जाहिरात येणार नाही, म्हणून बॅच घ्यायची आहे. राहिला प्रश्न विस्तार अधिकारी जी काही मंडळी आहे, आता तुम्हाला इकडे चान्स आहे एबीडीओ वगैरे वगैरे, पण हा जो सीडीपीओचा चार्ज आहे तर अर्थातच हा स्वतंत्र पदवार आहे. आणि तुम्हाला या पदाचं जे काही वलय आहे ते माहिती आहे की हे पद खूप छान आहे, गॅजेटेड पोस्ट आहे. तर मला इथे जाण्याची संधी आता मिळालेली आहे. तर आपण आवर्जून ही बॅच जॉईन करायची आहे. तुमचे जे काही 60 क्वेश्चन्स अपेक्षित आहे महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियमावर येणारे, तर हे आम्ही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये प्रॉपरली कव्हर केलेले आहेत. थांबूया आपण. बाकी बॅच स्टार्ट झालेली आहे. बॅच मध्ये बॅच ही पूर्णतः रेकॉर्डेड आहे. लाईव्ह स्वरूपात लेक्चर घेतले जाणार नाही, तुम्ही तुमच्या वेळेनुसारच लेक्चर्स बघायचे आहेत. ठीक आहे. यामध्ये नोट्स सुद्धा देणार आहे. जे एवढे काही नियम आहे याच्या शॉर्ट नोट्स आहेत, जेणेकरून परीक्षा जवळ आल्याच्या नंतर मला त्या नोट्स वाचायला वेळ मिळावा. ठीक आहे, थांबूया आपण. सगळ्यांनी आवर्जून बॅच जॉईन करायची आहे. आणि जाता जाता सगळ्यांनी व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. आणि जर आतापर्यंत आपण ग्रो अकॅडमीचं जे काही आमचं चॅनल आहे, खरं पाहिलं ते तुमचं सगळ्यांचं हक्काचं चॅनल आहे, तर ते जर आम्ही अजूनही सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसणार आहे तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायची, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी क्वेश्चन घेऊन लाईव्ह येणार त्यावेळेस ते मला दिसणार आहे. ठीक आहे, तर थांबूया आपण. उद्या पुन्हा एकदा वर्तणूक जो काही नियम आहे, वर्तणूक नियमावर उद्या पुन्हा एकदा एक चांगला व्हिडिओ आपण या ठिकाणी पुन्हा नव्यानं क्वेश्चन घेऊन येणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपल्याला आवर्जून या ठिकाणी काय करायचा आहे, बघायचा आहे. थांबूया आपण. धन्यवाद.